राजमाता अहिल्याबाई सेवा संस्था कामोठे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू समारंभासह खेळ पैठणीचा या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। महिलांचा उत्साह, संस्कृतीचे जतन आणि सामाजिक ऐक्य यांचे सुंदर दर्शन या कार्यक्रमातून घडले। या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून आयोजकांचे कौतुक केले। महिलांना एकत्र आणणारे, त्यांच्यात आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। या सुंदर उपक्रमासाठी आयोजक विद्याताई तामखेडे आणि नाना मगदूम यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनपूर्वक अभिनंदन करत आभार व्यक्त केले। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की भारतीय जनता पार्टीने नेहमीच महिलांचा सन्मान राखला असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलली आहेत। विद्याताई तामखेडे यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांचाही पक्षश्रेष्ठी योग्य सन्मान करतील असे त्यांनी नमूद केले। उमेदवारी देण्याचा अधिकार हा पक्ष नेतृत्वाकडे असून योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। कामोठेमध्ये आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर महिला आणि नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळाली। समाजाच्या एकत्रीकरणासाठी आणि महिलांच्या सबलीकरणासाठी भाजपचे पदाधिकारी वर्षभर विविध उपक्रम राबवत असतात। अशा कार्यक्रमांमधून महिलांना ऊर्जा, आत्मविश्वास आणि सामाजिक सहभागाची प्रेरणा मिळते असे मतही आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले। राजमाता अहिल्यादेवी सेवा संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। मायक्का देवी मंदिराच्या माध्यमातून भक्तीचा जागर त्यांचा सतत सुरू असतोच, पण त्याचबरोबरीनं समाजाच्या शक्तीचं एकत्रीकरण करण्यासाठी सुद्धा ते तितकेच ॲक्टिव्ह आहेत हे आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे। या साऱ्या मंडळीच्या माध्यमातून सुरू असलेले कार्यक्रम खऱ्या अर्थानं आमच्या महिला भगिनींना समाजाला ऊर्जा देत असतात। आजचाही कार्यक्रम त्याच स्वरूपाचा आहे। विविध ठिकाणी आपण पाहतो या हिवाळ्याच्या पिरियडमध्ये वेगवेगळ्या समाजाचं एकत्रीकरण होत असतं, तसं आज त्या कामोठ्यामधल्या विशेषत्वानं आमच्या या राजमाता अहिल्यादेवी सेवा संस्थेच्या माध्यमातून सगळ्या महिलांना एकत्रित केलं गेलं आहे। विद्याताई असतील किंवा आमच्या महिला सहकारी असतील, आमचे सर्व पदाधिकारी सहकारी आहे, या सगळ्यांनी सातत्यानं जनसेवेची कास धरली आहे आणि त्यामुळे या कार्यक्रमाला इतकी मोठी गर्दी झाली आहे। मी या सगळ्यांनाच त्याबद्दल मनापासून शुभेच्छा देतो। भारतीय जनता पार्टीनं काम करणाऱ्या लोकांचा नेहमीच सन्मान केलेला आहे। आपण पाहतो देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे सातत्यानं महिला शक्ती सक्षमीकरणाच्यासाठी बोलत राहतात आणि मस्त बोलत नाहीत तर कृती करत राहतात। त्या विद्यार्थ्यांसारखं कर्तृत्व आहे, त्यामुळे त्याचा सन्मान नेहमीच झाला आहे। आता उमेदवारीच्या संदर्भात त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे, त्यांचं कार्य आहे कामोठ्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या उपयोगाला पडल्यात, पण निर्णय घ्यायचा अधिकार आमचा नाही, तो पक्ष नेतृत्वाचा आहे। त्या बाबतीत काय आहे ते पक्ष नेतृत्व लवकरच समजेल। आता परवापासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होते, 15 तारखेला मतदान आहे। कामोठ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं कार्य हे कामोठावासियांनी पाहिलं आहे आणि केवळ आपल्या निवडणुका आल्या म्हणून काम करायचं अशा पद्धतीचा स्वभाव कधी भाजपच्या कार्यकर्त्याचा राहिलेला नाही, त्यामुळे लोक पसंती निश्चितपणाने देतील। विद्याताईंना या ठिकाणी जी अपेक्षा आहे त्या दृष्टिकोनातून पक्षश्रेष्ठी निश्चित विचार करतील अशी अपेक्षा आहे। या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह कामोठे शहराध्यक्ष विकास खरत, माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते रवी जोशी, युवा नेते हॅप्पी सिंग, माजी नगरसेवक विजय चिपळेकर तसेच अनेक मान्यवर आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले।